3.5 तासाचा पिक्चर आहे. पिक्चरमध्ये काय तर स्पाय स्टोरी. लपून छपून पाकिस्तानात जाणार, मग सगळे दुश्मन मारणार, प्रेमात धोका मिळणार, कोणाला तरी धोका देणार. जो माणूस स्पाय असल्याची शून्य शक्यता असेल तोच स्पाय निघणार. त्यात भारत पाकिस्तान कॉन्फ्लिक्ट आहे म्हणल्यावर जुनेच रेफरन्स असणार. आदित्य दरचा पिक्चर असल्यानं देशभक्तीचा डोस असणार. असं इमॅजिन करून जाणार असलात तर धुरंधरला जाऊ नका, अपेक्षा भंग होईल. रणवीर सिंगला त्याच्या कपड्यांवरून वागण्यावरून शिव्या घालत असाल तर फिक्स धुरंधरला जा, अपेक्षा भंग होईल. आणि अक्षय खन्नासाठी पिक्चर बघणार असलात तर जाण्याबद्दल शंका नाही, अपेक्षा भंग अजिबात होणार नाही. धुरंधरने गाणे आणि ट्रेलर यामधून हाईप तयार केली आणि ती हाईप 3.5 तास टिकवण्यात यश पण मिळवलं. धुरंधरचं कलेक्शन स्ट्रॉंग आहे, पण पिक्चरमध्ये नेमकं आहे काय नाहीये काय 3.5 तासाचा राडा सांगणारी ही स्टोरी. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. पहिला विषय, स्टोरी लाईन काय आहे तर पिक्चर एका प्रोजेक्ट धुरंधर भोवती फिरतो. अर्थात हे ऑपरेशन आहे दहशतवाद्यांच्या विरोधात, पण मेन गोष्ट म्हणजे टिपिकल स्पाय स्टोरी नाही. इतर वेळी कसं असतंय, भारतातला एखादा स्पाय दुसऱ्या देशात जातो, पण तो देश भारीतला असतो, फुल लॅविश जिंदगी. मग तिथं आधीच रेडी असलेली माणसं आणि विलन दोन्ही असतात, मग एकदम टेक्नॉलॉजिकल फाईट होते. इथं विषय हा आहे की धुरंधर कुठल्या एका विलनला मारायला जात नाही, तो जातो सगळी सिस्टीम उखडून काढायला. त्यामुळं यात आहेत कॅरेक्टर्स, यात भारतावर हल्ले करण्याचं प्लॅनिंग आहे, हल्लेसुद्धा आहेत आणि त्यावर भारतानं दिलेलं उत्तरसुद्धा. महत्त्वाचं म्हणजे यात खऱ्या दहशतवाद्यांचे रेफरन्स दाखवलेत, फोटोज दाखवून त्यांचं कॅरेक्टर बिल्ड केले, मुंबई हल्ल्यामधले रेकॉर्डिंग्स वापरलेत. त्यामुळं दृश्य अंगावर येतात, पण स्टोरी मात्र एंगेज करून ठेवते. आता 3.5 तास एंगेज करून ठेवणं हा काय सोपा विषय नाही, पण धुरंधरला ते जमतं. याचं कारण म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग. एकतर मल्टीस्टारर पिक्चर असल्यानं यात कोणाला तरी एकाला जास्त वेटेज आणि बाकीच्यांची कन्नी सुमडीत कापणार असं आधीच वाटलं होतं, पण प्रत्यक्षात मात्र तसं घडत नाही. प्रत्येक कॅरेक्टर त्याच्या स्टोरीसोबत उलगडत जातं आणि त्यातून पिक्चर पुढे सरकत राहतो. आता कोणाची कॅरेक्टर्स काय दाखवली आहेत तर आर माधवनचं कॅरेक्टर बऱ्यापैकी अजित डोवाल यांच्याशी रिलेटेड आहे. थेट हिंसा न करणारं, थंड डोक्याचं पण थेट मुळावर घाव घालायची तयारी ठेवणारे कॅरेक्टर. पिक्चरची सुरुवातच माधवनपासून होते आणि पूर्ण पिक्चर माधवनने आखलेल्या प्लॉट भोवती फिरत राहतो. मग आहे अर्जुन रामपाल. पिक्चरचा बराचसा पार्ट हा पाकिस्तानमध्ये, त्यातही कराचीच्या लॅरी टाउनमध्ये घडतो. लॅरीचा इतिहास आणि वैशिष्ट्य म्हणजे लॅरीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतरित लोक आले आणि इथेच सेट झाले. त्यामुळे पिक्चरमध्ये दिसणाऱ्या बऱ्याच कॅरेक्टर्सनी तो टिपिकल पाकिस्तानी पंजाबी ॲक्सेंट पकडण्याचा प्रयत्न बऱ्यापैकी केलाय. पण जमलं कुणाला तर अर्जुन रामपालला. याच्यात चालण्यात प्रचंड रुबाब आहे आणि वागण्यात क्रूरता. रामपाल टिपिकल ISI एजंट वाटतो, खतरूड, ज्याची मस्ती जिरताना पाहताना मजा येते असा. पाकिस्तानच्या ज्या लॅरी भागाशी रिलेटेड ही सगळी स्टोरी आहे, तिथे खून, चोरी, अपहरण, दरोडा आणि गुंडगिरी हे विषय किरकोळ. या भागातल्या लोकांना इथल्या गुन्हेगारांची भीती होती आणि इथल्या गुन्हेगारांना एका पोलीस ऑफिसरची. SP चौधरी असलम, पाकिस्तानचा सुपर कॉप, हा जेव्हा लॅरीमध्ये ॲक्टिव्ह होता तेव्हा तिथली लोक म्हणायची संजय दत्त आलाय. अगदी दाढी, कपडे, वागणं, बोलणं आणि सवय सगळं काही संजय दत्त सारखं. धुरंधरमध्ये संजय दत्त या चौधरी असलमच्या भूमिकेत आहे. तो फार काय वेगळं करत नाही, फक्त आपला ऑरा कायम ठेवतो. टिपिकल संजू बाबा स्टाईल. जवानमध्ये झलक दाखवायचा प्रयत्न झाला होता, पण खरा जलवा इथं आहे. मग येतं पिक्चरचं मेन कॅरेक्टर रणवीर सिंग. रणवीरची रिअल लाईफ इमेज म्हणजे प्रचंड ॲक्टिव्ह असलेलं कॅरेक्टर. त्यात कुठल्याही पिक्चरमध्ये हा गडी बडबड करायला थांबणार नाही, नुसते डायलॉग्स, ते पण थोड्याफार सारख्याच ॲक्सेंटमध्ये. पण धुरंधरमध्ये हा विषय पूर्णपणे चेंज होतो. इथं रणवीरला डायलॉग्स प्रचंड कमी आहेत, पण त्याच्या ॲक्शन्स प्रचंड बोलक्या. खास करून त्याची शांतता आणि त्याची लॅरीमध्ये होणारी घुसमट रीतसर दाखवली आहे. अर्थात यामध्ये रणवीरचा पाससुद्धा दाखवला आहे, पण पूर्णपणे नाही, फक्त झलक. आणि त्याने झेललेल्या जखमा, त्याचा इम्पॅक्ट होतो. कारण रणवीरचे डोळे, रणवीर सिंग कुठल्याही कॅरेक्टरमध्ये फिट का बसतो हे धुरंधर पाहिल्यावर लक्षात येतं. इथं गडी बोलत नाही, पण बरंच काही सांगून जातो. त्याच्यासोबत केमिस्ट्री जुळवणारी सारा अर्जुन फक्त 20 वर्षांची आहे, पण दिसणं आणि ॲक्टिंग दोन्ही खास. आता रणवीर पिक्चरचं मेन कॅरेक्टर आहे, रणवीर पिक्चरचा हिरो आहे, पण रणवीर स्क्रीनवरचा बादशाह नाही. संजय दत्त, माधवन, अर्जुन रामपाल अशी तगडी स्टारकास्ट असून सुद्धा हा मान एकाच माणसाचा, अक्षय खन्ना. शेट पैसा वसूल कॅरेक्टर. ट्रेलरमध्ये दिसणारं व्हर्जन सॉफ्ट वाटावं इतका राडा यानं पिक्चरमध्ये केलाय. यालाही अंदाजाप्रमाणेच कमी डायलॉग आहेत, पण प्रत्येक शब्द वेचून बोलल्यासारखा बोलतो. त्यात मार्केटमध्ये माणूस मारायचा एक सीन आहे. त्या सीनच्या शेवटी अक्षय खन्नाला बघून दचकायला होतं. आपण थिएटरमध्ये जरा सावरून बसतो, जसं काय
रेहमान डकेतची पुढची शिकार आपणच आहोत. अक्षय खन्नाची स्लो चाल, त्याच्या डोळ्यात दिसणारी आणि आपल्या डोक्यात जाणारी क्रूरता या गोष्टी अक्षय खन्नाचं कॅरेक्टर आणखी खास करतात. म्हणूनच सुरुवातीला म्हणलं, अक्षय खन्नासाठी पिक्चर बघायला जाणार असलात तर यापेक्षा बेस्ट कारण नाही. बाकी 3.5 तासाचा पिक्चर काही जणांना बोर वाटू शकतो. त्यात लव्ह स्टोरीचा पार्ट कशालाही असलं दाखवत बसलेत असं म्हणून डोक्यात सुद्धा जाऊ शकतो. पण पिक्चरची लेंथ, त्यामध्ये असलेली ॲक्शन आणि सतत काहीतरी घडतंय हे दाखवणारी स्टोरी यामुळं उदास होण्याजागी जरा वेळ लव्ह स्टोरी बघायला बरं वाटतं. तेवढीच डोळ्यांची काळजी आणि अर्थात पुढे जाऊन लिंकसुद्धा लागते. त्यामुळं लव्ह स्टोरी अगदीच निरर्थक वाटत नाही. पहिला पार्ट स्लो वाटलाच तरी जरा होल्ड करा, कारण इंटरवल बँक भारी आहे. अगदीच टॉप क्लास नाही पण भारी आहे. अजून 2 गोष्टी भारी आहेत. पहिलं म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक. ॲनिमलची आठवण करून देणारं. फक्त ॲनिमलमध्ये काही सीनला बॅकग्राऊंड म्युझिक कानावर पडण्याऐवजी कानावर आदळायचं. धुरंधरने ती गोष्ट टाळली. इथे बॅकग्राऊंड म्युझिक खुंखार वाटतं. त्यात ॲनिमल पॅटर्न वापरून स्टोरी पुढे जाताना गाणी वापरली आहेत. खास करून जुनी गाणी बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून ऐकू येतात आणि वाईब कायम राहते. गाणी आधीच हिट झाली आहेत, कारण गाण्यांमध्ये अरिजित ते हनुमान काइंड अशी व्हरायटी आहे. अल्बम हिट आहे आणि सध्या तरी पिक्चरसुद्धा. दुसरी भारी गोष्ट आहे ॲक्शन. त्या ॲक्शन थ्रिलर असल्यानं टिपिकल 1 vs 100 फाईट असणार, याची पैज लावावी असं वातावरण. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. इथली ॲक्शन राडा घालणारी, क्रूर आहे. रेहमान डकेतची, लॅरीच्या भाईगिरीची खरी स्टोरी क्रूरतेच्या भोवती फिरणारी आहे आणि हीच गोष्ट पिक्चरमध्ये जशीच्या तशी दिसते. किरकोळ ॲक्शन बघायची सवय असेल तर पिक्चर स्किप मारला तरी चालेल, कारण डोकं फोडलं हे स्क्रीनवर दाखवायचं आहे असं स्क्रिप्टमध्ये लिहिलं असेल तर इथं खरंच डोकं फुटलेलं दाखवले. उगा किरकोळीत एका गोळीत विषय कट असा सीनच नाही. कसाई नुमा मौत ट्रेलरमध्ये दाखवली आहे ना तशीच. या पिक्चरचा खरा धुरंधर डायरेक्टर आदित्य धर आहे. मुळात स्टोरी एवढ्या जास्त कॅरेक्टर्सची आणि गुंतागुंतीची आहे की सगळी खिचडी होणं आणि कुठलं तरी एकच कॅरेक्टर जास्त फोकसमध्ये असणं झालंच असतं. पण आदित्य धर हीच गोष्ट टाळतो. सगळ्यांना रीतसर स्क्रीन टाईम मिळतो. प्रत्येकाच्या पास्टमध्ये पिक्चर रेंगाळत नाही. जेवढं गरजेचं आहे तेवढं दाखवतो आणि उरलेलं मार्चमध्ये येणाऱ्या पुढच्या पार्टसाठी राखून ठेवतो. पण हा फॅमिली मॅनच्या एंडसारखा विषय सोडून देत नाही. थोडक्यात काय तर पिक्चर राडा आहे. आदित्य धरने कर केलाय. त्यानं जे कागदावर फार भारी वाटलं असेल ते स्क्रीनवर त्यापेक्षा भारी दाखवलंय. त्यामुळं 1 टाइम वॉच तर फिक्स आहे. दुसऱ्यांदा बघितला तर जरा मापं काढायला सुचतील, पण पहिल्या वॉचमध्ये असं अंगात एनर्जी आल्यासारखं वाटतं. 3.5 तासाचा राडा ही एनर्जी कायम ठेवतो. त्यामुळे धुरंधर स्पाय युनिव्हर्सच्या दुनियेला फाट्यावर मारणारा बादशाह ठरतो. बघितला असलात तर स्पॉइलर न देता कमेंट करा आणि भारीतले व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.